वर्ध्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा न झाल्याने संभ्रमाचं वातावरण सध्या पसरलंय आणि अशातच संजय राऊत यांनी शिंदे भाजपाच्या दबावाखाली असल्याचा आरोप केलाय। श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे खासदार ताटकळत का राहिलेत बघूयात या रिपोर्टमध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। श्रीकांत शिंदेंसाठी दिल्ली टूर, राऊतांचा टोला। तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही। जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों। कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले। स्वतःला ठाणे कल्याणचे तारणहार म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय, तर विरोधक अफवा पसरवत असल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय। अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत। जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाहीये। स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात। आगे आगे देखो होता है क्या। असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही, ज्याला काही महत्त्व नाही, अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही। मुख्यमंत्री महोदय, मी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत आहोत। दरम्यान श्रीकांत शिंदेंसाठी दिल्ली टूर असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। भास्कर जाधवांनीही एकनाथ शिंदेंना मुलाची उमेदवारी जाहीर करणं अवघड झाल्याचं म्हटलंय। यावर संजय शिरसाट यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील असं स्पष्टीकरण दिलंय। तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही। जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों। त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे, अब दिल्ली बहुत दूर है। त्याच्यामुळे हे जे बच्चमजी आहेत, बच्चा आहे, आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा हिंमत असेल तर। सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्या, महाराष्ट्रात तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे। भाजपनं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारी सुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे। भाजपनं आता सर्वे, कुठला आला सर्वे, त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला। याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे की या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर्वे। संजय राऊतनी कोणती निवडणूक लढली? नगरसेवकाची, आमदारकीची, खासदारकीची? फॉर्म भरायची तारीख किती लांब आहे। आता उमेदवारी जाहीर करून काय करायचं आहे? योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे शिंदे साहेबांचं एकनाथ शिंदेंवर भाजपचा दबाव नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, पण शिंदेंचं मौन संजय राऊतांच्या आरोपांना खतपाणी घालतंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।